शरणं गच्छामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। उपासक आणि उपासिकांनो, बुद्ध धम्मात दान आणि दानाचं महत्त्व हा विषय आजचा चालू आहे। दान म्हणजे त्याग आणि सेवा भावनेने स्वतः जवळच्या वस्तू किंवा धन दुसऱ्यांना निस्वार्थ देणे याला दान म्हणतात। शरीर, मन आणि वाणीने दुसऱ्यांच्या सुखाशांतीकरिता सेवा भावनेने केलेले त्याग म्हणजे दान होय। उदाहरणार्थ, ज्यांना सुख शांतीपूर्वक जीवन जगण्याचा रस्ता माहीत नाही, दुःखातून संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग माहीत नाही, अशांना समजावून सांगणं, त्यांना सुख शांतीच्या मार्गानं घेऊन जाणं हे सुद्धा एक महान दान होय। वास्तविक पाहता दानाचे भरपूर प्रकार आहेत। कपड्याचं दान, वस्तूचं दान, अर्थदान, वेळदान, अवयवदान, जीवरदान, रक्तदान, घर विहार मूर्तिदान, ज्ञानदान, आहार अन्नदान वगैरे। दान देण्यासाठी आपलं मन चित्त शुद्ध असावं लागतं। ज्ञान संपादित त्यागी व्यक्तीत प्रज्ञाशील करुणा निवास करत असतात। इतरांचं दुःख दारिद्र्याबद्दल आपल्या मनात करुणाभाव उत्पन्न झाला पाहिजे, हे परिपक्वतेचे लक्षण आहे। दुसऱ्याचे दुःख पाहून आपले मन गलबलून आले, करुणा उत्पन्न झाली तर समजायचं आपण ज्ञानात उंच पातळीकडे जात आहोत। याचा हा पूर्व संकेत होय। मात्र दान योग्य व्यक्तीला देणं अधिकच छान। त्यासाठी श्रद्धा असावी लागते। यशसिद्धीसाठी आणि समाधानासाठी श्रद्धा अतिशय महत्वाची असते। मात्र ही श्रद्धा डोळस असावी। माणूस जीवन या माणसाचं जीवन कलेविना निरस आहे, ज्ञानाविना आंधळा, तर श्रद्धेविना माणूस दुबळा आहे। मात्र चिकित्सेनंतर निर्माण झालेली श्रद्धा अभेद असते। दान हे श्रद्धापूर्वक असं द्यावं। दान केल्याने समाधानात वाढ होते। दान देण्यासाठी मनात दानशूरपणा असावा लागतो। मनात औदार्य निर्माण झाले पाहिजे। त्यासाठी अनाथ पिंडकाचे औदार्य आठवावे। ज्याचे मन राजा असा महाराजा सम्राट अशोकाची दानशूरता, ती दानशूरता आठवावी, ज्यांनी 84,000 स्तूप बनवले। हे दान इथंच थांबू।